नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। सौ आशा विजय कोकणे युरो एशियन विद्यापीठाच्या मानद डॉक्टरेट पदवीने सन्मानित। विविध 1500 वारली चित्र निर्मितीतून महाराष्ट्र व भारत देशाची प्राचीन हस्तकला संस्कृती लेखन व संशोधनासाठी सर्वोच्च आंतरराष्ट्रीय सन्मान। सौ आशा विजय कोकणे वेदांत बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा व जनशिक्षण संस्थान रायगड महाराष्ट्राच्या प्रशिक्षिका यांचा 2 ऑगस्ट 2025 रोजी दिल्ली येथे युरो एशियन विद्यापीठ द्वारा पंचतारांकित हॉटेल द गोर सरोवर प्रीमियर नोएडा दिल्ली येथे आयोजित आंतरराष्ट्रीय दीक्षांत सोहळा पुरस्कार वितरण कार्यक्रम या प्रसंगी विविध विषयांवर 1500 पेक्षाही अधिक वारली चित्र या निर्मितीतून महाराष्ट्र व भारत देशाची प्राचीन हस्तकला संस्कृती लेखन व संशोधनासाठी युरो आशिया विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सेबॅस्टियन मेंडेस, व्यंकटेश्वर मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रो ललित कुमार सागर, जितेंद्र सिंह शिंटी, भारतीय पद्मश्री पुरस्कार विजेते डॉक्टर रोशन पालेवार, ग्लोबल युनिव्हर्सिटी ऑफ बोस्टनचे प्रेसिडेंट संजीव कुमार बनिक व हॉलिवूड सिने अभिनेता शाहबाज खान यांच्या मुख्य उपस्थितीत सन्मानचिन्ह व फ्रेम मानद डॉक्टरेट प्रमाणपत्र देऊन डॉक्टर आशा विजय कोकणे यांचा सर्वोच्च आंतरराष्ट्रीय सन्मान करण्यात आला। डॉक्टर आशा विजय कोकणे या थोर सामाजिक कार्यकर्त्या व बिझनेस मॅनेजमेंटचे गुरु श्री हिरामण कोकणे व मार्गदर्शक सल्लागार सौ सुमन कोकणे यांच्या त्या सुनबाई असून भारत सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाची योजना जनशिक्षण संस्थान रायगडचे संचालक डॉक्टर विजय कोकणे यांच्या त्या पत्नी आहेत। संस्थापक अध्यक्ष म्हणून वेदांत बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सौ आशा कोकणे हे अलिबाग तालुक्यातील गरीब गरजू विद्यार्थ्यांकरता बाल संस्कार वर्ग, स्वल्प दरात शिक्षण प्रशिक्षण व मार्गदर्शनाचे कार्य करत असून अनेक समाजोपयोगी उपक्रम त्या संस्थेच्या माध्यमातून राबवत आहेत। त्या एक निष्णात वारली चित्रकार असून भारतात व भारताबाहेर अनेक देशांमधून त्यांच्या वारली चित्रकलेला मोठ्या प्रमाणावरती मागणी आहे। 1500 पेक्षाही जास्त वारली चित्रकलेच्या डिझाईन्स त्याही वेगवेगळ्या प्रकारच्या नॅचरल बेसिसवर त्यांनी निर्मित केलेल्या असून भारताची अतिप्राचीन संस्कृती वारली चित्रकलेच्या माध्यमातून देश विदेशात पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य डॉक्टर नितीन गांधी प्रकाशित व सौ आशा विजय कोकणे निर्मित वारली चित्रकलेवर आधारित संशोधन पुस्तिकेच्या वारली चित्रकलेच्या माध्यमातून त्या करत आहेत। या सदर संशोधन पुस्तिकेचे विशेष कौतुक देखील विद्यापीठाच्या माध्यमातून करण्यात आले आहे। महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल श्री भगतसिंह कोश्यारी या श्री रमेश बैसजी, श्री रामभाऊ नाईकजी व लोकसभा स्पीकर पद्मविभूषण सुमित्राताई महाजनजी, केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरीजी, श्री धर्मेंद्र प्रधानजी, डॉक्टर किरीट सोमय्याजी, डॉक्टर मेधा सोमय्याजी, डॉक्टर नितीन गांधी यांच्या समवेत अनेक कंपन्यांचे पदाधिकारी, शासकीय अधिकारी व देश विदेशातील सन्माननीय प्रतिष्ठित व्यक्ती यांच्या माध्यमातून त्यांच्याद्वारे निर्मित वारली चित्रकलेतील कार्याचे व कलाकृतीचे विशेष कौतुक करण्यात आलेले आहे। यापूर्वी देखील डॉक्टर आशा विजय कोकणे यांना शैक्षणिक व साहित्य क्षेत्रातील कार्याबद्दल कोहिनूर राष्ट्रीय पुरस्कार 2025 प्राप्त आहे। भारत सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाची योजना जनशिक्षण संस्थान रायगडच्या माध्यमातून प्रशिक्षिका म्हणून अलिबाग तुरुंगामध्ये वारली चित्रकला व शोभिवंत फुले बनवणे इत्यादीचे महत्त्वपूर्ण प्रशिक्षण त्यांनी कायद्याने दिले असून पालक संस्था युवक प्रतिष्ठान मुंबईचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर किरीट सोमय्याजी, जनशिक्षण संस्थान रायगडच्या संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मेधा सोमय्याजी, अध्यक्ष डॉक्टर नितीन गांधी, उपाध्यक्षा सौ रत्नप्रभा बेल्लेकर, सामाजिक कार्यकर्ते श्री नरेन जाधव, ॲडव्होकेट नीला तुळपुळे, सौ गीतांजली ओक यांच्या माध्यमातून वारंवार त्यांच्या कार्याचा गौरव व प्रेरणा त्यांना कायमच मिळाली आहे। मोहगाव नाशिकच्या कन्या सौ आशा ह्या श्री तानाजी देवराम टिळे व सौ द्वारका तानाजी टिळे यांच्या सुपुत्री असून डॉक्टर आशा यांनी दिल्ली येथे सनद मानद डॉक्टरेट पुरस्कार स्वीकारल्याबद्दल सर्व नाशिक रायगडवासियांनी, खास करून अलिबाग पनवेलवासियांनी, समस्त कोकणे परिवार, टिळे परिवार, मोरे परिवार, गुळवे परिवार, शिंदे परिवार, राणा परिवार, वाणी परिवार व समस्त जनशिक्षण संस्था परिवाराने देखील सौ आशा विजय कोकणे टिळे यांचे भरभरून कौतुक व अभिनंदन केले आहे। त्याचबरोबर आशा कोकणे यांनी सहकार्य व मार्गदर्शनाबद्दल सर्व मान्यवरांचे मनपूर्वक आभार देखील मानले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर, दिल्ली।